राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला। शिक्षेच्या अंमलबजावणीला कोर्टाने स्थगिती दिली। सरकारची फसवणूक करत मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातील 4 सदनिका बळकावल्याचा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवर आरोप होता। या नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा सुनावली होती। त्यामुळे कोकाटेंचे राजकीय भवितव्य धोक्यात सापडलं होतं। अखेर कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्थगिती दिली। दरम्यान यावर कोकाटेंच्या वकिलांनी आणि कोकाटेंविरोधात याचिका दाखल केलेल्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया पाहूया। आता अपीलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।